आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे संभाजीनगरमधून। बदलापूर आणि कोलकात्याची घटना ताजी असतानाच संभाजीनगरमध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही आहेत। छेडछाडीला कंटाळून एका 16 वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केली आहे। ती मुलगी छेडछाडीला कंटाळली होती, पण त्या तरुणानं मुलीच्या भावाला मारण्याची धमकी दिली आणि त्या मुलीनं 1-2 नव्हे तर तब्बल 8 महिने हा सगळा त्रास सहन केला। शेवटी असह्य झालं आणि तिनं आत्महत्या केली। आरोपीला अटकही झाली आहे, मात्र मुजोरी इथेच संपलेली नाहीये। तर आरोपीचे कुटुंबीय आता मुलीच्या कुटुंबियांना सातत्यानं धमक्या देत आहेत आणि या धमक्याही हादरवून टाकणाऱ्या आहेत। पाहूयात। आज जेल कल बेल फिरोजपुर आना जेल। ऐकलत? आज जेल कल बेल फिरोजपुर आना जेल। आज जेल कल बेल फिर वही खेल। हे वाक्य उच्चारणाऱ्यानं ते का उच्चारलं, कुठं उच्चारलं आणि कुणाला उद्देशून उच्चारलं हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। आज जेल कल बेल फिरोजपुर आना जेल। छत्रपती संभाजीनगरच्या ओव्हर गावातला हा व्हिडिओ आहे। व्हिडिओमध्ये धमकी देणारा मुजोर तरुण आहे जब्बार गफार पठाण, आणि त्यानं असं धमकी देण्याचं कारण आहे त्याच्या चुलत भावाला झालेली जेल। ओव्हर गावातल्या 16 वर्षीय मुलीने कासिम पठाण नावाच्या तरुणाच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून कासिम पठाणला अटकही केली, पण त्यानंतर कासिम पठाणचा चुलत भाऊ जब्बार पठाणनं पीडित तरुणाच्या घरासमोर अशी धमकी दिली। आज जेल कल बेल फिरोजपुर आना जेल। त्याच्या या विधानाचा अर्थ काय आहे हे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञाची गरज नाहीये, आणि त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी काल संभाजीनगरच्या हर्सुलमध्ये आंदोलन करून आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्याला कठोर शासन करा आणि कुटुंबियांना धमकावणाऱ्याला अटक करा अशी मागणी केली। एकालाच अटक केली त्यांनी। आज 3रा दिवस उगला, तेच म्हणे आम्ही येतो म्हणे अटक करायला, अजून अटक झाली नाही त्यांना। तलवारी घेऊन काल इथे हिंडू लागले। ते म्हणते आज हे झालं तर आम्ही दुसरी हे करू। त्यांचे स्टेटस बघा तुम्ही कसे ठेवलेले त्यांनी मोबाईलवर। गाडीवर फिरत होते इकडून तिकडे तिकडून इकडे, आणि ते म्हणते आम्ही इकडे एकटं घर आहे सर एकांतात। आम्हाला त्यांच्यापासून पण भीती आहे कि हमारी जो बच्ची ने आत्महत्या की है, इन नारा धमकी वैताग से जो इन आत्महत्या की है, इन्हें जल्द से जल्द कड़ी सजा होनी चाहिए, फांसी होनी चाहिए, इनको ऊपर फॉक्स अंतर्गत गुना दाखिल होना चाहिए, तभी हमारी बच्ची को न्याय मिलेगा। कल हमारे घर पे हम आतंक में ये थे, कल आरोपी का एक भाई इधर बुलेट के फटाके फोड़ के तलवार लेके घूम रहा था हमारे घर के सामने, दहशत निर्माण कर रहा था। आधी भावाची हत्या करण्याची धमकी दिली, त्यानंतर बहिणीनं विहिरीत उडी मारून जीव दिला। आरोपीला अटक झाली, मग आरोपीच्या चुलत भावाने कुटुंबाला धमकी दिली। आधीच आपली लेक गमावल्याचं दुःख उराशी कवटाळून धमक्यांच्या दहशतीत असलेल्या कुटुंबाला आधाराची जितकी गरज आहे तितकीच गरज ही डायलॉगबाजी करून कुटुंबाला धमकावणाऱ्याचा बंदोबस्त करण्याची आणि ही मुजोरी ठेचून काढण्याची जास्त गरज आहे। आज जेल कल बेल फिरोजपुर आना जेल। याला नीट पहा आणि दिसलाच तर पोलिसांना नक्की कळवा। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, अतिशय संतापजनक हा सगळा प्रकार आहे। आपण जे ऐकलंय किंवा आपण जे पाहतोय यावरनं तळपायाची आग मस्तकात जाते। यंत्रणा काय करते, पोलीस काय करतात, या संदर्भात कोणीही काही कारवाई करत नाहीये? नक्कीच जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तर पहिला प्रश्न प्रत्येक माणसाला पडतो की ही प्रवृत्ती येते नेमकी कुठून। एकीकडे एका मुलीवर तिला 8 महिने त्रास द्यायचा, त्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली आणि या आत्महत्येनंतर सगळं कुटुंब दुःखात होतं। असं असताना मात्र पुन्हा ज्या आरोपीला अटक केली त्याचं कुटुंब या तरुणीच्या घरात। मोहसिन, मी तुला थोड्या वेळासाठी थांबवतो। आपल्यासोबत चित्रा वाघ आहेत, भाजपच्या नेत्या, आणि या सगळ्या संदर्भात अनेक अशा प्रकरणांमध्ये त्यांनी पीडितेला मदत केलेली आहे। चित्राजी, आपण हा सगळा रिपोर्ट पाहिला असेल, नसेल पाहिला तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। औरंगाबाद जवळच्या ओव्हर गावात एका तरुणीला गेल्या 8 महिन्यांपासून एक तरुण त्रास देत होता। अखेर त्या तरुणीनं आत्महत्या केली आणि तो आता तरुण जेलमध्ये आहे, तुरुंगात आहे, आणि त्यानंतर त्याचे भाऊ, त्याचे नातेवाईक येऊन या मुलीच्या घरच्यांना धमक्या देत आहेत आणि अजूनही त्यावर कारवाई होत नाहीये। काय सांगाल? नाही, अत्यंत संतापजनक अशी गोष्ट आहे। अशांना चेचून काढलं पाहिजे। कायद्यामुळे हात बांधलेले आहेत, परंतु तुम्ही बघितलं की कशी यांची मुजोरी वाढली आहे।
एका मुलीचा जीव घेतल्यानंतर सुद्धा यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. आता एक अगदी अर्ध्या मिनिटापूर्वी जे मला तुम्ही ऐकवलं, मला संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षकांना सांगायचंय, कमिशनरांना सांगायचंय, हा जो कोण हरामखोर आहे त्याला उचलून त्याला चेतून काढण्याची काय व्यवस्था होती का? कायद्याच्या चौकटीमध्ये बसून ते करणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये मी स्वतः सुद्धा गृहमंत्र्यांशी त्या ठिकाणी बोलीन. परंतु तुम्ही बघितलं असेल की यांची मानसिकता किती विकृत आहे, किती विकृत मानसिकता आहे. तुम्ही बघा की एका मुलीला त्रास दिल्यानंतर तिला आपला तिने जीव दिला आणि त्याच्यानंतर सुद्धा यांची मुजोरी थांबताना दिसत नाही. आणि मला वाईट वाटतं की प्रत्येक वेळेला या अशा ज्या घटना होतात त्याच्यावरती व्यक्त होताना याच्या दुसऱ्या बाजूला यांची मुजोरगिरी जी संपत नाही, यांची जी, याला आता काय म्हणू, मी याला रग म्हणू की काय म्हणू, अशांचा बंदोबस्त करणं एक महिला, एक राज्यातली स्त्री म्हणून मला असं वाटतं. परंतु मला माहिती आहे संविधानाने जी आपल्याला चौकट दिलेली आहे त्या चौकटीमध्ये यांचा कसा बंदोबस्त करता येईल याचं विशेष प्रावधान करण्याची आता वेळ आलेली आहे, असं मला या ठिकाणी अगदी आपल्याला नमूद करायचं आहे. अगदी चित्राजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद. आणि जरूर तुम्ही या संदर्भात पोलीस यंत्रणेशी बोला, गृहमंत्र्यांशी बोला आणि या पीडित कुटुंबाला किमान न्याय देण्यासाठी पुढाकार घ्या. धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत चंद्रकांत खैरे सुद्धा आहेत, माजी खासदार. खैरेजी, आपण ऐकतोय की आपल्या औरंगाबादमध्ये नेमकं काय होतंय, आपल्या संभाजीनगरमध्ये नेमकं काय होतंय, ज्या पद्धतीनं धमक्या दिल्या जात आहेत, पोलीस यंत्रणा आवाज ऐकत नाहीये किंवा कोणतीही कारवाई होत नाही आणि अशानं यांचं फावतंय. कशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्या प्रकाराकडे बघता आणि काय प्रयत्न करणार आहात पीडित कुटुंबियांना न्याय देण्यासाठी? जमीन पोलीस चंद्रकांत खैरे यांच्याशी संपर्क आपण पुन्हा एकदा साधणार आहोत. मात्र आपण जे पाहतोय अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे. औरंगाबादच्या ओव्हर गावातली ही घटना आहे. काही दिवसांपूर्वी एका 16 वर्षीय मुलीनं आत्महत्या केली, एका तरुणाच्या जाचाला कंटाळून, त्याच्या त्रासाला कंटाळून. आणि त्यानंतर जेव्हा हा तरुण जेलमध्ये गेला तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी आता त्या मुलीच्या कुटुंबियांना धमकावण्यास सुरुवात केली. आणि भाषा पहा, आज जेल कल बेल और फिर वही पुराना खेल. म्हणजे एक प्रकारे गर्भित धमकी दिली जाते की पुन्हा एकदा अशा स्वरूपाची घटना तुमच्यासोबत घडू शकते. आणि हा सगळा प्रकार पाहून संताप व्यक्त केला जातोय. पोलीस यंत्रणा यावर काही कारवाई करणार आहे का, असा सवाल आता संतप्त गावकरी विचारतायत. मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. मोहसिन, सध्या पोलिसांना या सगळ्या प्रकाराची कल्पना आहे का आणि पोलीस नेमकी काय कारवाई करतायत यावर? नक्कीच ह्या सगळ्या प्रकरणानंतर जे आहे तर काही संघटना देखील आक्रमक झाल्या होत्या आणि त्यांनी आज शहरातील टीव्ही सेंटर भागात जे आहे तर रास्ता रोको केला. आणि त्यानंतर हा जो तरुण आहे ज्याने हे सगळं वाक्य बोललेलं आहे, ज्याला त्या कुटुंबाला धमकी दिली आहे, त्याला अटक करण्याची मागणी जी आहे तर या सगळ्या मोर्चेकऱ्यांनी केली. तासभर हा मोर्चा सुरू होता. त्यानंतर पोलिसांनी गावकऱ्यांना आणि त्या पीडित जी तरुणी आहे त्या कुटुंबाला आश्वासन दिलं आहे की या सगळ्या प्रकरणात जो तो तरुण आहे जो धमकी देतोय त्याला अटक करण्यात येईल. मात्र आता तरी पोलिसांकडून अजून पोलिसांकडून काही कारवाई झालेली नाही आहे. मोहसिन, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. मात्र आता चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खैरेजी, आपण पाहताय की कशा पद्धतीनं ओव्हर गावात ही सगळी धमकावणीच्या सुरात हा सगळा प्रकार घडतोय आणि पोलीस यंत्रणा मात्र काही करत नाही आहे. एक माजी लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक महत्वाचे त्या भागातले नेते म्हणून तुम्ही या सगळ्याचा पाठपुरावा कसा करणार आहात? नाही, सगळ्यांचा पाठपुरावा करत असताना मला या ठिकाणी प्रचंड राग येतो पोलिसांवर. त्या पोलिसांनी त्या ठिकाणी ज्या मुलांनी त्रास दिला तो मुलगा त्या ठिकाणी ठीक आहे, कोणी पकडला नाही पकडला, कुठे गेला माहित नाही, पण त्याचा भाऊ जर येऊन त्यांच्या घरासमोर धमकी देतो, ते धमकी देणाऱ्या या माणसाला पोलिसांनी तुडवलं पाहिजे, लॉकअपात टाकलं पाहिजे. ही धमकीच झाली ना. ते जर धमकी असेल तर ती योग्य नाही. मी सुद्धा आता ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो. मी हे असं जर असेल तर म्हणजे काय उपयोग मग? म्हणजे सगळं आज आमचे सगळे लोक भयभीत झाले, दंगली होतील ना पुढे. हे काय चाललंय यांचं या राज्यामध्ये? या राज्यामध्ये कोणी लक्ष द्यायला तयार नाही. गृहमंत्री सुद्धा लक्ष देत नाही, मुख्यमंत्री तर देतच नाही लक्ष. हे फक्त आमदारांना सांभाळण्यामध्ये त्यांचा वेळ चालला. बरोबर नाही असं म्हणून कुठेतरी आता हा खूप मोठा संताप व्यक्त होईल. मग काय होईल पुढे माहित नाही. अगदी खैरेजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आणि या सगळ्या संदर्भात तुम्ही सुद्धा संबंधितांशी, यंत्रणांशी बोलावं ही अपेक्षा आहे. इम्तियाज जलील माजी खासदार आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी जोडले जात आहेत. इम्तियाजजी, आपण हा प्रकार बघितलेला आहे. एकूणच हा सगळा प्रकार संतापजनक आहे. एक महिला, एक मुलगी, 16 वर्षीय मुलगी आत्महत्या करते, जाचाला कंटाळून, त्रासाला कंटाळून. आणि तो
तरुण ज्या वेळेला तुरुंगात जातो तेव्हा त्याचे नातेवाईक येऊन त्या मुलीच्या कुटुंबियांना धमकावतायत की आज जेल झाली आहे, उद्या बेल होईल आणि पुन्हा हाच खेळ सुरू असणार आहे. अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे. यंत्रणांसाठी किंवा या सगळ्या यंत्रणा ज्या पद्धतीनं वागतायत ते पाहता तुम्ही काय यावर हालचाली करणार आहात किंवा काय यावर पावलं उचलणार आहात? सर्वप्रथम ते जी मुलगी आहे ती 16 वर्षाची जी मुलगी तिने जी आत्महत्या केलेली आहे ती एक खूप दुर्दैवी म्हणावं लागेल. कुणाचीही ती मुलगी असू शकते, बहीण असू शकते. अगदी. आणि अशा पाऊल उचलणं मला असं वाटत नाही की आपण तर सर्व लोकांनी एक विश्वास अशा तरुणीमध्ये द्यायला पाहिजे की काहीही परिस्थिती असू द्या, आपला जीव देण्यासारखं नाही आहे. तुम्ही पोलिसांशी संपर्क साधायला होतं, माझ्याकडे यायला पाहिजे होतं की अशा प्रकारे त्रास किंवा जे कोणी नेते आहे ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे त्यांच्याकडे जायला पाहिजे होतं. कारण माणसाने अशा प्रकारचे जीव देणं मला असं वाटतं की ती माझी ही मुलगी अशी शकली असती. तर अशा परिस्थितीमध्ये मी एकतर हे गोष्टीचं समर्थन करत नाही की अशा प्रकारे मुलींनी कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे आत्महत्या करण्या. कोणी दोषी असेल तर नक्की त्याच्यावर आम्ही कारवाई केली असती, आम्ही पोलिसांचा संपर्क केलं असतं आणि जे कोणी दोषी त्याला त्रास देत होत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. पण काय आहे की अशा एका गोष्टीमुळे आता ज्या प्रकारे शहरामध्ये जे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्स लावण्यात येत आहे, मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांच्या रीतीने काम करायला पाहिजे. आज काय झालेलं आहे, अशा प्रकरण झाल्याच इमिजिएट हिंदू सकल मोर्चा निघतो आणि प्रक्षोभ. अगदी याला धार्मिक वळण देता कामा नये ही तुमची अपेक्षा अगदी योग्य आहे. मात्र पोलीस यंत्रणा किंवा संबंधित यंत्रणा जर नीट काम करत नसेल तर त्यांचा सुद्धा कान धरायला लोकप्रतिनिधींनी कमी केलं नाही पाहिजे. तुमच्याकडनं तीच अपेक्षा आहे इम्तियाजजी, आणि या संदर्भात तुम्ही सुद्धा पुढाकार घेऊन काहीतरी न्याय देण्यासंदर्भात पावलं उचलाल अशी अपेक्षा करतो. अतुल सावे आपल्यासोबत आहेत, मंत्री आहेत, याच जिल्ह्यातले आहेत आणि त्यांना आपण विचारूया की नेमकं काय घडतंय. अतुल सावेजी, आपण पाहतोय आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय घडतंय आणि एक कुटुंब भीतीच्या छायेत वावरतंय. मंत्री आहात तुम्ही तिथले, काय तुम्ही या यंत्रणांना आदेश द्याल? माझं पोलीस प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे आणि जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे. आणि ऑलरेडी प्रशासनाने जे दोषी आहेत त्यांना अटकही केलेलं आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करत आहे. कोणाचीही गैर केली जाणार नाही, कडक कारवाई करेल. ही दुर्दैवी गोष्ट आहे की त्या मुलीने जे स्टेप घेतले ते घ्यायला नव्हते पाहिजे. तिच्यावर जे काय संकट आलं तिने पोलिसांशी संपर्क करायला पाहिजे होता. काही आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींशी जरी संपर्क केला असता तर 100% आम्ही तिला मदत केली असती. पण आता ती घटना झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही पोलीस डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे की कडक कारवाई केली पाहिजे जे कोणी याच्यात दोषी असतील. सावेजी, जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे, मात्र हा जो प्रकार आम्ही दाखवतोय तो हा प्रकार असा आहे की त्याचा भाऊ, एक चुलत भाऊ येऊन तिथं त्या पीडितेच्या किंवा जी मृत मुलगी आहे तिच्या कुटुंबियांना धमकी देतोय की आज जेल झालेली आहे, उद्या बेल होईल आणि पुन्हा हाच खेळ खेळला जाईल. एक प्रकारे पुन्हा एकदा गर्भित धमकी दिली जाते आणि या तरुणावर काही कारवाई होत नाहीये. त्याच्यावर पण कारवाई केली जाईल. पोलिसांची ऑलरेडी चर्चा झाली आहे, त्यालाही लवकर अटक करून त्याच्यावर पण कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. अगदी सावेजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. आपण पाहतोय की एक अतिशय संतापजनक अशी ही घटना संभाजीनगर जिल्ह्यातली आहे. अतुल सावे मंत्री होते, कॅबिनेट मंत्री आपल्यासोबत, त्यांनी ग्वाही दिलेली आहे की पोलीस यंत्रणांशी आपलं बोलणं झालेलं आहे आणि यावर कारवाई नक्की केली जाईल. मात्र ही जी मुजोरी आहे किंवा हा जो ॲप्रोच आहे तो इतका धोकादायक आहे आणि यातनं ज्या गोष्टी वाढीला लागत आहेत ते अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारावर उचित कारवाई होईल अशी अपेक्षा करूया आणि पीडितेचं कुटुंब जे भीतीच्या छायेखाली जगतंय ते कदाचित त्यामुळे बाहेर पडू शकेल, न्याय त्यांना मिळू शकेल आणि अशा पद्धतीनं मुजोर आणि संतापजनक असं वक्तव्य किंवा अशी वर्तणूक करणाऱ्यांना चाप बसेल आणि योग्य ते शासन होईल अशी अपेक्षा करूया. संभाजीनगरात छेडछाडीला कंटाळून एका तरुणीनं आत्महत्या केली. या प्रकरणातला आरोपी कासिम पठाण, त्याला अटकसुद्धा झाली. मात्र त्याचा भाऊ, त्याचा एक चुलत भाऊ येऊन पीडितेच्या कुटुंबियांना ज्या पद्धतीनं धमकावतोय ते अतिशय संतापजनक आहे.
अब्दुल सत्तार पालकमंत्री आहेत संभाजीनगरचे. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. सत्तारजी, आपण पाहताय की आपल्या जिल्ह्यामध्ये, आपण पालकमंत्री ज्या जिल्ह्याचे आहात त्या जिल्ह्यामध्ये काय घडतंय? एक मुलगी आत्महत्या करते एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून. 8 महिने तो तरुण तिला त्रास देत होता. या संदर्भात अगोदर सुद्धा तक्रार केल्याचं या पीडितेचे कुटुंबीय सांगतायत. मात्र त्यावेळेला कारवाई झाली नाही. अखेर आत्महत्या केल्यानंतर आरोपी अटक झालाय, पण आरोपीचे नातेवाईक अजून गप्प बसायला तयार नाही आहेत. नाही, कसं आहे, त्याच्यामध्ये जे काही गुन्हेगार आहे त्यांना कमिशनर महोदयांनी अटक केली. त्यांचा PCR निघाला. 1-3 लोकांना अटक केली. आणि याच्यामध्ये अजून काही लोक अशा पद्धतीने वागत असत तर त्याच्या विरुद्ध पोलीस कडक कारवाई करण्यात येईल. शेवटी समाजाचा, जातीचा, धर्माचा प्रश्न नाही. कोणाच्याही मुलीला अशा परिस्थितीमध्ये कोणीही कुठेही असं घडलं असेल तर माझ्या मतदारसंघात असो या माझ्या जिल्ह्यामध्ये असो तर महाराष्ट्रामध्ये कुठेही असो, शेवटी त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कडक कारवाई व्हायला पाहिजे. हे आदेश मी CPशी बोललो. CPने मला त्याची सर्व डिटेल माहिती दिली. आता त्याचा पूर्ण कायदेशीर कारवाई होऊन आणि त्यामध्ये कडक कारवाई करण्यात येईल इतकंच मी बोलल. आणि त्या कायद्याने सर्व तो जो ते जे आरोपी आहे त्या आरोपीने एक आरोपी होता, पण त्याचे अजून 3 लोकांनाही त्यांनी संशयित सांगितलं, त्यांनाही अटक केली. आता अजून काही असेल तर त्यांनाही अटक करू. शेवटी कायद्याने जी कारवाई करता येईल ती कडक कारवाई करण्यात येईल. अब्दुल सत्तारजी, आता तुम्ही असं म्हणालात की CPशी या संदर्भात आपलं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं ही काय नेमकी घटना घडली या संदर्भातली माहिती सांगितली. जर ही गोष्ट पोलिसांना माहिती होती तरी पोलीस त्यावर कारवाई करत नसतील तर अशा पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला नको का? पोलिसांनी याच्यामध्ये कायदेशीर कडक कारवाई केली. एक मुलाचा आणि त्या मुलीचा जे काही संबंध होते ते पूर्ण सीरिया, त्यांच्या पूर्ण बोलणं काय झालं काय नाही झालं याचीही तंतोतंत माहिती पोलीस सायबर क्राईमच्या माध्यमातून देऊ लागली. तर हे जे प्रकरण आहे त्यामध्ये कमिशनरांनी कडक कारवाई केलेली आहे. आता राहिला प्रश्न, बाकीचे लोक त्याला वेगवेगळ्या पद्धतीने बघू लागले तर मी एकच बोलल की त्या मुलीवर जे काही परिस्थितीमध्ये त्यावेळेस घडली त्याची तंतोतंत माहिती घेऊन आणि सन्माननीय पोलीस खात्याचे CP कमिशनर स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून काम करू लागले. सत्तारजी, एक शेवटचा प्रश्न असा आहे की आता आपण पाहतोय कोलकात्यातली घटना आपण पाहतोय, बदलापुरात कालचा उद्रेक आपण पाहतोय आणि अशा पार्श्वभूमीवर या घटना घडतायत. पोलीस यंत्रणा अजूनही जागी झालेली नाही आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे NDTV मराठीच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन कराल? अब्दुल सत्तार यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, मात्र त्यांनी ग्वाही दिलेली आहे की जो कोणी धमकावणारा तरुण असेल किंवा नातेवाईक असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल आणि तशा आशयाचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत. मात्र पोलीस यंत्रणेबाबत संशय व्यक्त केला जातोय, कारण बदलापूरमध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा संशयाच्या घेरात आहे. जवळपास 12 तास बदलापूरमध्ये पीडित कुटुंबियांचं म्हणणं ऐकून घेत नव्हते पोलीस, गुन्हा दाखल करत नव्हते. आणि आता सुद्धा ज्या पद्धतीनं खुलेआम उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत तरी सुद्धा पोलीस जर मूग गिळून गप्प असतील तर अशा वेळेला पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा संशय उत्पन्न होतो. त्यामुळे आता पोलिसांनी सुद्धा या प्रकरणात कडक कारवाई करत आपल्यावरचे जे आरोप आहेत ते नष्ट करण्यासाठी किंवा ते फोडून काढण्यासाठी कारवाई करणं गरजेचं आहे.